साठी पुढच्या बातमीकडे वळूयात। औरंगजेबाच्या कबरीवरील वादावरून राज ठाकरेंनी सुनावलेले आहे। मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला असा बोर्ड लावा असं राज ठाकरेंनी म्हटलंय। औरंगजेबाच्या कबरीकडे शाळेच्या सहली घेऊन गेलं पाहिजे असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। सिनेमानं जागा होणारा हिंदू काहीच कामाचा नाहीये। संभाजीराजेंचं बलिदान आता कळलं का असा सवाल देखील राज ठाकरेंनी केलाय। फडणवीस, तुमच्या हातामध्ये सुसंस्कृत राज्य आहे, चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा पाठिंबा असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। आणि आम्ही कोणाला गाडले हे आम्ही जगाला दाखवायचं नाही। खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रिप घेऊन गेल्या पाहिजेत, बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे, बाळांनो महाराजांनी याला गाडला, हा आपल्यावर आला होता, हा आपल्या धर्मावर उलटला होता, हा आमची मंदिरं पाडत होता, हा आमच्या बहिणींची आबरू लुटत होता, याला आम्ही गाडला। नाही तर पुढच्या पिढ्यांना आम्ही काय इतिहास सांगणार आहोत? जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। हा आमचा इतिहास। अफजल खान ज्या वेळेला इथे आला, इतिहास कशासाठी वाचायचा? इतिहासातनं बोध घेण्यासाठी वाचायचा। अफजल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली, तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली, तिथेच त्याला पुरला। मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना, पुरून उरीन, तो आहे, तुला पुरीन आणि उरीन। तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला, तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल। त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल, महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा, जगाला कळू दे कोणाला मारलाय। आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीकं नेस्तनाबूत करून चालणार नाही, ती जगाला दाखवली पाहिजेत। आम्ही यांना गाडलंय, आम्हाला पाय जंगलांची पडली नाही, पाण्याची पडली नाही, कशाची पडली नाही, आम्हाला पडली औरंगजेबाची। तो बसला एकटा द्राक्षाखात आणि आम्ही भांडतोय औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे। चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत। चित्रपट थिएटरमधनं उतरला की हे उतरले। छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं विकी कौशल मेल्यावर?